कुशीत पुन्हा कसदिराचा जन्म कधी झालाच नाही. इथं जन्माला आले तर ते शिवराय नाहीतर शंभूराय आणि 350 वर्षांपूर्वीचं जादर आजही घडतं इथं. छत्रपती शिवरायांचं नाव कानावर पडतं आणि आमच्या अंगावर आज रोमांच उठतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी किरकाळी कुठतर निराळते आणि आमचं शरीर पेटून उठतं. मनामध्ये उर्णीचा फिरण्याचा वेगळा स्ट्रोक तयार होतो. आणि 350 वर्ष झाली या राज्याला आम्ही विसरू शकत नाही. आणि दूरवर कुठेतरी किरकाळी ऐकू येते, छत्रपती शिवाजी महाराज की, आणि आमच्या ओठातून कधी जय बाहेर पडतं हे आमचं आम्हाला कळत नाही. जणू आमच्या तमण्यातून सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबामध्ये तो राजा शिवाजी अजूनही जिवंत आहे. इथल्या मातीमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या बळावर इथली माती जन्मताच शिवाजी हे 3 अक्षर कोरूनच त्याला जन्माला किती की काय असं वाटावं इतकी जादू या राजाची आहे. असं काय केलं असेल का या राजानं? असं काय निर्माण करून काय ठेवलं असेल इथं? झालं पाडल्यानंतर काही राजे झाले, बादशाह झाले, सुलतान झाले, आले तसे निघून गेले, पण राजा शिवाजी हे नाव मात्र चिरंतन राहिलं. असं कसलं असेल ते कर्तृत्व, कसलं असेल ते नेतृत्व? अरे 350 वर्षांपूर्वीच्या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आमच्या अंगावर आज स्फुरण सरत असेल, 350 वर्षांपूर्वीच्या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आमच्या अंगावर रोमांच उठत असेल, तर त्यांच्या पोटी आलेला शंभूराजा कसा असेल आणि कसा जगला असेल, कसा टिकला असेल, कसं असेल शौर्य, कसं असेल धैर्य, कसं असेल साहस, कसं असेल धाडस, कसं असेल अभिमान, कसं असेल स्वाभिमान, कसं असेल कर्तृत्व, व्यक्तित्व, नेतृत्व, अरे कसं असेल संभाजी? हाच प्रश्न जर मी एखाद्या गावरान माणसाला विचारतो, तुम्हाला माहिती आहे का संभाजी महाराज कसे होते, तो 2 शब्दात उत्तर देतो की संभाजी महाराज रंगेल होते आणि संभाजी महाराज रंगेल होते. 2 शब्दात संभाजी राजांचा इतिहास बदलून जातो. इतिहासानं नाना आरोपांच्या भरी झाडल्यात त्यांच्यावर. संभाजी स्वरंगेल, संभाजी रंगेल, संभाजीने मराठीशाही बुडवली, संभाजी म्हणजे शिवाजीच्या पोटी आलेला नादान रत्तम शलवारीत, संभाजी म्हणजे स्वराज्यद्रोही, नाना आरोपांच्या भरी झाडल्या. बदनाम होत राहिला संभाजी. गेली 350 वर्ष झाली. काय वस्तुस्थिती, काय खरा इतिहास? इतिहासाची ज्यावेळी पाणी चालतो, पुरावे पाहतो त्यावेळी लक्षात येतं 14 मे 1657